नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेमध्ये रेल्वेवर आधारित एक अतिशय चांगला प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रश्न म्हटला काय बघा, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीने 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ घेतला असेल? सिंपल गोष्ट आहे. एखादी रेल्वे ज्यावेळी एखाद्या ब्रिजला ओलांडते त्यावेळी त्या रेल्वेची स्वतःची लांबी आणि ब्रिजची लांबी ह्या दोघांची एकत्रित लांबी होते रेल्वेनं कापलेलं अंतर. बरोबर. बेसिक फॉर्म्युला आपला डिश टीव्हीचा. डिस्टन्स बरोबर वेग गुणिले वेळ. मग अंतर बघा, इथे येणार रेल्वेची स्वतःची लांबी 400 अधिक या ब्रिजची म्हणजे पुलाची लांबी 400 बरोबर. टाइम आपल्याला काढायचा आणि वेग काय दिलाय बघा, वेग दिलाय आपल्याला 45 किलोमीटर प्रति तास. आता हे किलोमीटर प्रति तास याला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 न गुणायचं. बघा हे झालं 800 बरोबर टी गुणिले 45 गुणिले 5/18. इथं भाग आला जाईल बघा आपल्याला. 9 2 18 9 5 45 5 1 5 5 1 5 16 85 160 आणि पुन्हा 5 1 5 5 3 15 5 2 10. त्यामुळे टी बरोबर मला किती मिळालं 32 गुणिले 2 असं 64 सेकंद. याचा अर्थ ती रेल्वे त्या ब्रिजला 64 सेकंदात ओलांडणार. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. सेम ह्याच प्रकारचा एक प्रश्न आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.